माझे उदरी पती जन्मला माझे उदरी पती जन्मला माझे उदरी पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी मी झाले तयाची नवरी झाले तयाचे नवरे झाले तयाचे नवरे झाले तयाचे नवरे झाले तयाचे नवरे पतिव्रता धर्म पाहू माझा पतिव्रता धर्म पाहावो माझा पतिव्रता धर्म पाहू माझा पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्व परिपती भोगले ओझा सर्व परिपती भोगले ओझा 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 निर्गुणापती आवडे माझा गणपती आवडे माझा निर्गुणापती आवडे माझा निर्गुणपती आवडे माझा आधी माय पाठी झाली भाज आधी माय पाठी झाली भाज पाठीमायसाठी झाले वाट पाठीमायसाठी झाले वाट पाठीमायसाठी झाले वाट पाठीमायसाठी झाले वाट पतिव्रता धर्म पाहू माझा पतिव्रता धर्म पाहो माझा पतिव्रता धर्म पाहू माझा पतिव्रता धर्म पाहो सर्व परिपती भोगले ओझा 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 मी मायराणी पतिव्रता शिरोमणी पतिव्रता शिरोमणी मी मायराणी पतिव्रता शिरोमणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजन क्रीडा करी ज्ञानदेव निरंजन क्रीडा करी ज्ञानदेव निरंजन क्रीडा करे ज्ञानदेव निरंजन राधने ज्ञानदेव निरंजन राधने ज्ञानदेव निरंजन राधने पतिव्रता धर्म पाव माझा पतिव्रता धर्म पाहो माझा पतिव्रता धर्म पाव माझा पतिव्रता धर्म पाहो माझा पतिव्रता धर्म पाव माझा सर्व परिपती भोगले मोजा सर्व परिपती भोगले मोजा सर्व परिपती भोगले मोजा पतिव्रता धर्म पाहो माझा सर्व परिपती भोगले देवाला पतिधर्म पाहो माझा सर्व परिपती भोगले देवाला सोपार रखुमार सोपार रखुमार सोपार रखुमार सोपार रखुमार रखुमार पती जन्मला माझे उदरी 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 मी झाले तयाचे नवरे
पती जन्माला माझे उदरे पती जन्माला माझे उदरी पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाचे नवरे मी झाले तयाचे नवरे पतिव्रता धर्म माझा पतिव्रता धर्म माझा झाले तयाची नवरी मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहावे पतिव्रता धर्म पाहावे सर्वापरी पती भोगी देवदा सर्वापरी पती 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 भोगी देवदा हरे राम सर्वापरि पति भोगी देवदा सर्वापरि पति भोगी देवदा भोगी देवदा भोगी देवदा सर्वापरि पति भोगी देवदा भोगी देवदा सर्वापरि पति भोगी देवदा वदा वदा वापरीपती भोगिरीर्गा परिपति भोग सर्वापरि पति भोगी देवदा सर्वापरि पति भोगी देवदा भोगी देवदा पतिव्रता
तुकाबाई की जय तुकाराम महाराज की पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्वा परिपती भोगी जेऊजा निर्गुणपती आवडे मज आधिमाय पाठी झालीये भाज पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्वा परिपती भोगी जेऊजा मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्व परिपती भोगी जेऊजा विठ्ठल 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 पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्वा परिपती भोगी जेऊजा समचरण सरोजम साधनिलांबुधाभं जगननितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता के असे साधन हे जाणून मी नमन निवांत केले मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 पती जन्मला माझे उदरी
मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहावो माझा सर्व परिपती भोगी जेऊजा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेचा योग आहे। सेवा कशा निमित्त आहे तुम्हा सर्व गावकरी मंडळीला माहितच आहे। आपल्या या गावामध्ये हनुमंतरायाच्या या दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबरायांचा बीज महोत्सव अतिशय महत्त्वाचा पर्व बघा। कारण तुम्हाला खरं सांगू, आम्ही कुठेही भरकटतो, कोणाची मागं लागतो, पण ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाहीत, म्हणून खऱ्या महात्म्याचा तुम्ही उत्सव करता। जगद्गुरु तुकोबरायांचा बीज महोत्सव हा चांगला पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळात श्रीमद भागवताची कथा आमचे श्याम महाराज हिरे हिरे की गिरे हिरे लिहिले ते बरोबर आहे म्हणलं का हिरे। श्याम महाराज जी हिरे म्हणजे जोशी महाराज यांच्या अमृत तुल्य वाणीतून श्रीमद भागवताची कथा आहे आणि सेवा करण्याचा योग आज माझ्या वाटेला लाभलेला आहे। गजानन बाबाचा हा परिसर आहे, जे समर्थ आहेत। लक्षात ठेवा, उगाच कोणी संतांना काही समर्थ म्हणत नसते, पण बाबा समर्थ आहेत, संत समर्थ आहेत। या जगतामध्ये दोनच समर्थ आहेत, एक तर परमात्मा समर्थ आहे, दुसरे आमचे संत समर्थ आहेत, तिसरा कोणी समर्थ नाही। आम्ही कोणालाही समर्थ म्हणत असू, हा आमचा दोष आहे। विठ्ठला 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 हा समर्थ श्री गजानन बाबांचा परिसर आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून संत समर्थ आहेत आणि परमात्मा समर्थ आहे। जगतामध्ये दोनच समर्थ आहेत। समर्थ कोणाला म्हणतात पहिले लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल। ज्ञानोबरायांनी 9वा अध्याय काळा गीतेचा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभो प्रलस्थानम निधानम बीजमव्यम या श्लोकावरल्या ओव्या वाचा, तिथं तुम्हाला कळून जाईल समर्थ कोणाला म्हणतात। भगवंत म्हणतात, पर्वती बैस कान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझी। हा भगवंताचा धाक आहे। म्हणजे समर्थ काय करत असतो? समर्थ त्याला म्हणतात जो काहीही करत असतो। परमात्मा काही करू शकतो। परमात्मा म्हणतो समुद्री आपल्या पर्वती बैस कान संडावी, माझ्या धाकानं पर्वत आपली जागा सोडत नाही, भगवंत म्हणतात। आणि बरोबर आहे। आता आपल्याजवळ सातपुडा पर्वत आहे इथं, समजा सातपुड्या पर्वताने जर ठरवलं असतं की चला गायगावले कीर्तन ऐकायले, काय झालं असतं आपलं इथं? म्हणून भगवंताची सत्ता आहे, भगवंत समर्थ आहे, पर्वत आपली जागा सोडत नाही, हा भगवंताचा धाक आहे त्याला। समुद्र आपली सीमा ओलांडत नाही, हा भगवंताच्या धाकामुळे। समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी सगळ्या भूतांचं वहन करते, सगळ्यांचा भार वाहते, भगवंताच्या धाकामुळे। पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझी। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता। वेदासी बोलाने तुझी आसक्तीने, वेदासी बोलाने तुझी आसक्तीने दासी बोलणे, तुझी आसक्तीने दासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझे आबळे, सूर्यासी चालणे तुझे आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मा का साधने, ऐसा तू समर्थ ब्रह्मा का साधने। सूर्याची चालणे तुझी आवडे, सूर्याची चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मा का साधने, ऐसा तू समर्थ ब्रह्मा का साधने। परमात्मा समर्थ आहे, लक्षात ठेवा। भगवंताच्या धाकामुळे सगळं पंचमहाभूते सगळं व्यवस्थित चालते, हा परमात्म्याचा धाक आहे।
म्हणून भगवंत म्हणतात ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. अशा लक्षणानं जो युक्त आहे परमात्मा म्हणून त्याला समर्थ म्हणतात. तसे संत समर्थ आहे जे काही करू शकतात. नाही तर आम्ही कोणाला समर्थ म्हणतो. एक जण तर दुसऱ्याला म्हणे राजा भाऊ बिडी आहे म्हणे लेखाची पण काळीच नाही म्हणे. तुम्ही समर्थ आहे म्हणे काळी असेल तर द्या. म्हणजे बिड्या वळ्यासाठी काळीवालेली समर्थ. कोणी कशाला कोणाला समर्थ. समर्थ हा शब्द व्यापक आहे खूप मोठा आहे. म्हणून जसा परमात्मा समर्थ आहे काही करू शकतो. अरे पंचमहाभूतांचा आपसात वैर आहे. एकाचं एकाशी बनत नाही. पाण्याचं अग्नीशी बनत नाही. अग्नीचं वायूशी पटत नाही. वायूचं आकाशाशी पटत नाही. पाचही महाभूतांचं वैर आहे की नाही. मग पाचही महाभूतांचं वैर आहे आपसात पटत नाही. आपलं शरीर कशापासून बनलं पंचमहाभूत. मग वैरी सगळे पाचही शत्रू एकामेकाचे एका ठिकाणी कसे काय राहिले. शास्त्रकार म्हणतात दोन परस्पर विरोधी धर्म एका कालात एका अधिकरणाच्या ठिकाणी राहत नसतात. ते एकामेकाचे शत्रू आहेत एका ठिकाणी राहत नाहीत. जसं आता प्रकाश आणि अंधकार. आता इथं प्रकाश आहे म्हणजे अंधकार म्हणता येईल काय. कारण प्रकाश आणि अंधकार एकाच कालात एका ठिकाणी राहू शकत नाही. लक्षात विरोधी धर्म आहेत. तसं हे परस्पर विरोधी धर्म आहेत. अग्नीचं पाण्याशी पडत नाही. अग्नी पाणी एका ठिकाणी राहू शकते काय नाही. पण आपल्या शरीरामध्ये का राहतात हा भगवंताचा धाक आहे. म्हणून त्याला समर्थ म्हणतात. जसा सर्कस असते लक्षात ठेवा. सर्कस मध्ये वाघ आणि बकरी एकाच भांड्यात पाणी पिते. सर्कस मध्ये कुठं जंगलात नाही. बरं जंगलात दिसू द्या बरं वाघाले बकरी काय करीन स्वागतच करीन. कारण वाघ आणि बकरी एकाच भांड्यात का पाणी पिते सर्कस मध्ये. कारण त्या वाघाले माहित आहे आपला बाप इथं बसला रिंग मास्टर. रिंग मास्टरच्या धाकानं वाघ आणि बकरी एकाच भांड्यात पाणी पिते. तसं भगवंताच्या धाकानं पाचही महाभूत एकमेकाचे वैरी आहेत. पण भगवंताच्या धाकानं एकाच शरीरात राहतात. याला म्हणतात समर्थ. तसे संत समर्थ आहेत. अरे गजानन बाबांनी गंगा भारतीच्या अंगावर बेडका फेकला. बेडका टाकला गेला महारोग. बेडक्यानं महारोग जाते काय नाही. पण संत समर्थ आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून हा समर्थांचा परिसर आहे. जानराव देशमुखाला ज्यांनी मरणाच्या दारातून वापस आणलं म्हणून संत समर्थ आहेत. असा समर्थांची पंचकृषी आहे तुमचं गायगाव. आणि इथं पर्यांचे गाव नाही काय असं तुमचं गाव नामांकित. श्रीमद भागवताची कथा आहे. महान अशी कथा आहे. भागवत म्हणजे काही टाइमपास म्हणून नका करू विचार करू. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. संकादिकांनी एका शब्दात सांगितलं नारदांना. नारदजी धन्य आहे भागवताची कथा प्रेत पीडा विनाशिनी. पिशाचे योनीत गेलेल्या धुंदुकारीचा जे उद्धार करू शकते जिवंत माणसाचा का नाही करणार. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्रीमद भागवताची अशी गोड कथा सेवा करण्याचा योग माझ्या वाटेला लाभलेला आहे. सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप असणारे सद्गुरु ज्ञानोबराय यांचा कुट प्रकरणातील अभंग आहे. आणि ज्ञानोबराय या अभंगाद्वारे जगाच्या कारणाचा विचार प्रतिपादन करतात. आपल्याला बऱ्याच दिवसापासून आपल्या डोक्यामध्ये हाच प्रश्न आहे की जगत प्रत्यक्ष आहे पण जगाचं कारण प्रत्यक्ष नाही. जगत प्रत्यक्ष दिसते आपल्याला. माणसं दिसतात, स्त्रिया दिसतात, मुलं दिसतात, पशु दिसतात, पक्षी दिसतात, वृक्ष दिसतात, लता दिसतात, वेली, डोंगर, माती, नद्या. म्हणजे जगत प्रत्यक्ष आम्हाला जगत प्रत्यक्ष दिसते. पण जगाचं कारण हे ज्यानं निर्माण केलं तो प्रत्यक्ष नाही, तो अप्रत्यक्ष आहे. म्हणून ज्ञानोबराय या अभंगाद्वारे जगाच्या कारणाचा शोध घेतात की जगाचं कारण कोण आहे. कारण ज्या अर्थी जगत आहे याला कोणतरी कारण अरे कार्य आहे. म्हणजे याला कोणीतरी कारण आहेच ना. शास्त्रकार म्हणतात कारणेन विना कार्यम नोदिती. कारण वाचून कधी कार्य निर्माण होतच नाही हे लक्षात ठेवा. कारणाशिवाय कोणतं कार्य निर्माण होत. एक मुलगा भीक मागून राहिला तुमच्या लक्षात येणार नाही तसं सांगतो.
एक दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, कोणी भिक्षाच न वाढेल, एकाला उपाशी राहण्याची पाळी आली. पण त्याचं लक्ष गेलं, बाजूला एक 4 व्हीलर उभी दिसली आणि त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की जो व्यक्ती बसलेला आहे म्हणे गळ्यात सोन्याची चेन आहे, हातामध्ये सोन्याचं कळ आहे, 10 बोटामध्ये अंगठ्या आहेत. अरे म्हणे हे तरी काही देतीन आपल्याला. 4 दिवस झाले म्हणे उपाशीचा. म्हणून तो गेला त्या गाडीजवळ, म्हणते शेठजी 4 दिवस झाले म्हणे उपवाशी आहो, म्हणे काहीतरी द्या म्हणले. शेठजी विचारतात भीक मागतोस म्हणे बाबा, काही बँक बॅलन्स काहीच नाही का तुझ्याकडे? तो म्हणे बँक बॅलन्स असतं साहेब, कशाला भीक मागितली असती, गरीबाकडे कसलं बँक बॅलन्स? ते म्हणत बरोबर. अरे म्हणे घर असेल ना राहायला? तो म्हणे गरीबाला कसलं घर महाराज, दिवसभर भीक मागतो आणि रात्री फुटपाथवर झोपतो. त्यानं विचारलं म्हणे तुला वडील असतील ना रे? मग हा म्हणे साहेब गरीबाले कसले वडील हो म्हणे, सांगा आता. हे बरोबर आहे काय? बँक बॅलन्स नाही हे ठीक आहे, राहायला घर नाही हे ठीक आहे, की बापही नाही? अरे ज्या अर्थी मुलगा आहे म्हणजे कार्य आहे, याला कोणीतरी कारण म्हणजे बाप आहेच, हे लक्षात ठेवा. कारण कारणापासून कार्य निर्माण होत. हनुमंतरायचे सुद्धा वडील मानावेच लागतात. पवन देव विठ्ठला 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 बरोबर आहे की नाही? संत वर्णन करतात की नाही? पिंड घारीने झडपिला म्हणजे कारण मानावं लागत असते. कारण वाचून कधी कार्य निर्माण होतच नाही. मुलाचा आणि वडिलाचाच वाद निर्माण झाला. मुलगा सात्विक होता पण बाप नास्तिक होता आणि मास्तरी होता. कधी कधी काय होते मोठी बिघडेल असतात. म्हणून गीताकार म्हणतात यद्यदा चरती श्रेष्ठस, श्रेष्ठांचं आचरण करावं, ज्येष्ठांचं नाही म्हटलं. का नाही म्हटलं? त्यांना वाटलं बिघडेल असेल काम तर बिघडेल बंदूकचं काय करा नाही काय. कारण यद्यदा चरती श्रेष्ठस, श्रेष्ठांचं आचरण सांगितलं. जे ज्ञानानं श्रेष्ठ आहेत, तपानं आणि साधनेनं श्रेष्ठ, त्याला श्रेष्ठ म्हणतात.
जे वयानं मोठे त्यांना ज्येष्ठ म्हणतात. म्हणून बाप आणि मुलाचा वाद निर्माण झाला. मुलगा म्हणे, बाबा ज्या अर्थी एवढं मोठं जगत आहे, याचा कोणीतरी करता म्हणजे कोणीतरी परमात्मा असला पाहिजे, त्याने हे जगत निर्माण केलं असेल. 4 माणसाचं कुटुंब होणे साधं कोणीतरी करता असल्याशिवाय चालत नाही. ज्या अर्थी एवढं मोठं जगत दिसते, याचा कोणीतरी करता असला पाहिजे. बाप म्हणे, मूर्ख असल्या का? जग आपोआप निर्माण झालं म्हणे. काही कोणी करता नाही, याचा मालक नाही, काही नाही, काहीच नाही म्हणे. आपोआप निर्माण होते म्हणे. बुडा काही ऐकेस ना, पोराच्या मतानं आता काय करा. हे होते शिक्षक. बाजूला शाळा होती घराच्या समोर. एक दिवस वडील झोपले याचे, यानं रात्री पहाटेच उठला 5 वाजता. शाळा उघडली आणि बोर्डावर सुंदर गणपतीचं चित्र काढलं, खडून, आणि रंग पण भरले खडूनच त्याच्यात. तो खडूचा डबा टेबलवर होता, तिथंच राहू दिला. कुलूप लावून घेतलं. चाब्या वडिलांच्या जवळ जिथं होत्या तिथं ठेवून दिल्या. बरोबर वडील सकाळी उठले, स्नान घेऊन केलं. 11 वाजता त्यांनी शाळा उघडली. सगळे मुलं शाळेमध्ये येऊन बसले. गुरुजीचं लक्ष गेलं, पाहतात तर बोर्डावर सुंदर गणपतीचं चित्र. आणि गुरुजी म्हणतात, का रे, कोण चित्र काढलंय? आता कोणीच ना बोले, कारण कोणाला माहितच नाही काही. यायच्याच मुलानं काढलं होतं. गुरुजी म्हणत, खरं सांगा कोण काढलं, नाही तर संपूर्ण वर्गाला शिक्षा करीन. सांगा लवकर कोण काढलं. याला वाटलं का उगाच वडील सगळे शिक्षा करतील, म्हणून उठून उभा राहिला मुलगाच. म्हणे, बाबा चित्र कोणच नाही काढलं म्हणे. तुम्ही घाई म्हणे खडवाचा डबा कपाटात ठेवायचे विसरले म्हणे, काल टेबलवरच राहू दिला. म्हणून काय झालं म्हणे, रात्री त्यातला एक खडू उठला, त्यानं सुंदर गणपतीचं चित्र रेखाटलं. दुसरा खडू उठला म्हणे, त्यानं रंग भरला. तिसरा उठला म्हणे, त्याने कलर भरला. अशा प्रकारे हे चित्र तयार झालं. बाप म्हणे, लेका गाढव आहेस तू, तुला कळते म्हणे काही, चित्र आपोआप तयार होत असते काय? तो म्हणे, बाबा मी जर गाढव आहो तर तुम्ही गाढवाचे बाप आहात. चित्र आपोआप तयार होत नाही म्हणते तुम्ही, मग चित्रकारा वाचून जर चित्र तयार होत नाही तर एवढं मोठं जगतरूपी चित्र, याला तर निर्माण कोणीतरी असला पाहिजे करणारा, नाही काय? म्हणून महाराज त्यानं सांगितलं, कोणीतरी निर्माण करणार आहे, या जगाचं कारण कोणीतरी आहे. मग कारणाचे, त्याच कारणाचे 2 प्रकार आहेत. एक उपादान कारण आहे, एक निमित्त कारण आहे. घागर बनवायची असेल तर दोन्ही कारण लागतात. उपादान कारणही लागते तर निमित्त कारणही लागते. घागर बनवायची आहे तर मातीही पाहिजे, पण कुंभारही पाहिजे. नुसतं मातीच आहे पण कुंभारच नाही, घागर कशी बनी? किंवा कुंभार आहे पण मातीच नाही, तरी घागर बनणार नाही. म्हणजे माती हे घागरसाठी उपादान कारण आहे, तर कुंभार हा निमित्त कारण आहे. म्हणजे दोन्ही कारण लागतात. सोन्याचे जर अलंकार बनवायचे असले, दागिने, तर सोनंही पाहिजे पण सोनारही लागते. सोनं हे उपादान कारण आहे, पण सोनार हा निमित्त कारण आहे. म्हणजे जे भावरूप कार्य आहेत त्याला दोन्ही कारण लागतात, पण जे अभावरूप कार्य आहेत त्याला एकच कारण लागते, निमित्त कारण. समजा घागर आहे, घागरला दगड फेकून मारला, घागर फुटते, म्हणजे घागरचा अभाव झाला. काय झाला? घागरचा अभाव झाला. पण याला उपादान कारण नाही लागलं, फक्त एकच कारण लागलं, निमित्त कारण. का घागर कशी फुटली? काय लेकरानं गोटा मारला म्हणे, फुटली घागर, म्हणजे निमित्त कारण. विठ्ठला विठ्ठला म्हणून उपादान कारण लागते तर निमित्त कारण लागते. शास्त्रकारांनी 9 कारण मानले की जे सगळ्याच कार्याला कारणीभूत असतात. त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकार टाकले. एक साधारण कारण आहे, एक असाधारण कारण आहे. जे एकाच कार्याला कारणीभूत असते त्याला म्हणतात असाधारण कारण, पण जे संपूर्ण कार्याला कारणीभूत असते त्याला म्हणतात साधारण कारण. या जगातलं, या 3 लोकातलं कोणतंही कार्य घडो त्याला जे साधारण कार्य असतात. ते 9 सांगितले शास्त्रकारांनी. एक म्हणजे ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, ईश्वर आपल्या काल, दिशा, प्रागभाव, प्रतिबंधका भाव आणि प्रध्वंसा भाव.
हे 9 कारण सांगले शास्त्रकारांनी. हे प्रत्येक कार्याला कारणीभूत आहेत. कोणतंही कारण घडूया, जगातलं कार्य घडूया, तिन्ही लोकातलं हे 9 कारण त्याला लागतात. याला म्हणतात साधारण कारण. म्हणजे ईश्वर, तुम्ही कोणतंही कार्य होऊ द्या, ईश्वराला त्या कार्याचं माहिती आहे. बरोबर आहे, तो आहेच, त्याच्यापासून कोणतंच कार्य नाही. ईश्वर ज्ञान या जगातलं कुठलंही कार्य असो, भगवंताला त्याचं ज्ञान आहे त्या कार्याचं, आपल्याला नसते. मागच्या वर्षी कोणतं बी पेरलं आपण, कोण्या ठिकाणी पेरलं हे आपल्याला माहित नाही, आपलंच वावर आहे. पण किती नंबरचं बी कोण्या ठिकाणी आलं हे आपल्याला माहित नाही, पण देवाला माहित आहे की या ठिकाणी मागच्या वर्षी काय 10 वर्षा अगोदर यानं काय पेरलं होतं आणि किती नंबरचं बी पेरलं होतं. म्हणजे ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, त्याच्या प्रयत्नापासून कोणतंच कार्य होत नाही. म्हणून ईश्वर प्रयत्न, ईश्वर इच्छा, त्याच्या इच्छेनं होते, आपल्या नाही. आपल्याला वाटते मी केलं, पण त्याची इच्छा असेल तर होते, नाही तर होत नाही. संतांना हे गमक माहित आहे, म्हणून संत म्हणतात ठेविले अनंते तैसेचे राहावे. नाही काय समयासी सादर भावे, सादर भावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयासी सादर भावे, सादर भावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवसी पैसुनी हत्तीवरा, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी बैसोनी हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसे पायाचा साखर, कोणे दिवसे पायाचा साखर, चालत जावे, चालत जावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयासी सादर भावे, सादर भावे देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. ईश्वर इच्छा लागते कोणी कार्याला, नाही तर नाही जमत. तुम्ही किती प्रयत्न करा, काम होत त्याच्या इच्छेनं. संतांना गमक माहित आहे, म्हणून संत म्हणतात देव ठेवेल तैसे राहावे. म्हणून त्यांना जसं ठेवलं त्यात सुख माना. तो दुःख देव की सुख दे, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तू जो भी देना चाहे दे दे, मेरे करता तेरे फूलों से भी प्यार. तेरी मर्जी में विधाता कोई छुपा बड़ा राज, दुनिया हमसे रूठे तू ना होना नाराज. तुझे वंदन है बार बार, तू कर ले मुझे स्वीकार, तू जो भी देना चाहे दे दे, मेरे करता तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. तू जो भी देना चाहे दे दे, मेरे दरबार तेरी फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. देवानं फुलं टाकले म्हणजे सुख दिलं तरी मुकट्यानं घ्यायला लागते, दुःख दिलं तरी कारण. म्हणून याला साधारण कारण म्हटलं. हे 9 कारण सांगितले नाही एकांनी. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, आत्मा, प्रागभाव आणि प्रतिबंधक अभाव. हे 9 कार्य सगळ्या कार्याला कारणीभूत आहेत, म्हणून याला साधारण कारण म्हणतात. या तिन्ही लोकातलं कोणतंही बी, या 14 भुवनातलं 21 भुवनातलं कुठलंही कार्य घडे,
हे 9 कारण हजर असतात, म्हणजे आहेत म्हणून त्याला साधारण कारण, जे सगळ्या कार्याला कारणीभूत आहे. पण जे एकाच कार्याला कारणीभूत असते त्याला म्हणतात असाधारण कारण. जसं कापसापासून कपडाच बनते, की कापसापासून घागरही बनवता येते? नाही बनत. कापसापासून शर्टच कापडच बनवता येते, कापसापासून घागर बनवता येत. म्हणजे एकाच कार्याला कारणीभूत आहे, म्हणून कापूस हा असाधारण कारण आहे. जशी आपली आई आपलीच आई आहे की पुऱ्या गावाची आई आहे? आपली आई हे आपलीच आई असते, पूर्ण गावाची आई म्हटलं जात नाही. पण रुक्मिणी माता संपूर्ण जगाची आई आहे, याला म्हणतात साधारण कारण. आईसाहेब लक्ष्मी माता संपूर्ण विश्वाची आई आहे. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. आनंद जनानी देवाची, आदत जनानी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत जननी देवाची, आदत जननी देवाची. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, आदत जननी देवाची, आदत जननी देवाची. आईसाहेब मुक्ताई संपूर्ण विश्वाची आई आहे, नवे नवे देवाची आई आहे. आद्यत्रे जननी देवाची आहे, म्हणजेच एकट्याची आई आहे का कोणाची? कोणी म्हणेल का माईच आहे मुक्ताबाई एकट्याची आई? नाही, कारण याला म्हणतात साधारण कारण, जे अख्ख्या कार्याला संपूर्ण कार्याला कारणीभूत आहे, अख्ख्या जगाची आई आहे, याला म्हणतात. परंतु आपली आई आपलीच आई आहे, याला म्हणतात असाधारण कारण. असे 9 कारण सांगितले शास्त्रकारांनी. आणि काही लोक म्हणतात नावबऱ्यांनी या जगताची संगती लावली, परंतु काही लोक म्हणतात की नाही नाही, म्हणले आपोआप निर्माण झालं. काही स्वभाववादी असतात, आपोआप निर्माण झालं. नावबऱ्यांनी त्यांचं खंडन केलं 13वा अध्याय वाचा गीत ज्ञानेश्वरीचा. काही म्हणतात स्वभावता निर्माण झालं. स्वभावता निर्माण होत नसते. नावबऱ्यांना विचारा, काय भूमी आतुनी स्वयंभ, घड्या गाडग्याचे निगती कोंब, ते फुलाल मतीचे गर्भ उमटले की. नावबऱ्यांनी ज्ञानेश्वरी टाकली. मातीचे आपोआप मडके नसतात होत, त्याला मडके बनवणारा कुंभार लागत असतो. म्हणून हे स्वभावता नाही. याला चार्वाक जे आहेत ना, ते स्वभाववादी आहेत. ते म्हणतात हे आपोआप निर्माण होते. त्याचं सूत्र आहे ऋणम कृत्वा घृतम पिबेत. त्यांचं म्हणणं आहे कर्ज काढायचं पण तूप प्यायचं, कारण ते द्यालेच आत्मा मानतात. मग यांचा सिद्धांत चुकला. मग सांख्यशास्त्रकार पुढे आले. ते म्हणतात आम्ही लावतो जगताची संगती, या जगाचं कारण कोण आहे? मग सांख्यशास्त्रकारांना विचारलं, सांगा म्हणे, तुम्ही सांगा. आता ते आहेत परिणामवादी, त्यांचा सिद्धांत परिणामवादी आहे. त्यांना विचारलं कोण आहे जगाचं कारण सांगा. ते म्हणतात सोपं आहे, जसा दुधाचा परिणाम दही, तसं जगत परिणाम आहे म्हणले. म्हटलं कोणाचा परिणाम आहे जगत? म्हणे मायेचा परिणाम जगत. जसं दुधाचा परिणाम दही, दुधापासून दही बनते, तसं मायेचा परिणाम जगत, मायेपासून जगत बनते. चुकला सिद्धांत, जमलं नाही काम. कारण त्यांना म्हटलं का हो, माया तर जड आहे. जड वस्तू कारण ठरत असते, जड वस्तू कार्य निर्माण करत नाही. मग ते कशी काय जगत निर्माण करीन? समजा हा माईक आहे, हा जड आहे,
पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्यासाठी हा कारण ठरला. म्हणजे जड वस्तू कारण ठरते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्यासाठी हा माईक कारण ठरतो. पण हा माईक याच्यासारखा दुसरा माईक निर्माण करू शकत नाही. कारण जड वस्तू हे कार्य निर्माण नसते करत, ते फक्त कारण ठरू शकते. काय ठरू शकते? कारण ठरू शकते. मग त्यांना म्हटलं मग माया तर स्वरूपानं जड आहे. मग माया जर जड आहे तर जगत कशी निर्माण करीन? कारण ठरू शकते, ते कार्याने निर्माण करू शकत. म्हणून सांख्यशास्त्रकारांचा सिद्धांत चुकला. म्हणून ज्ञानोबरांनी सिद्धांत मांडला. आता त्या कारणाच्या भाषेतून ज्ञानोबराय त्या मायेला विचारतात. ते माया सुद्धा कारणाच्या भाषेतून ज्ञानोबरांशी बोलते. ते काय बोलते ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. पती जन्म माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे पती जन्माला माझे पती जन्माला माझे पती जन्माला माझे उदरी, पती जन्माला माझे उदरी, पती जन्माला आता ज्ञानोबरांनी जगताच्या संगतीचा विचार केला, जगाच्या कारणाचा विचार मांडलेला आहे. ज्ञानोबराय त्या मायेशी बोलतात. आई साहेब, जगाच्या माता तुम्हीच काय? ते म्हणते हो, मीच जगाची माय. मग जगाचा बाप कोण आहे? ते म्हणे आमचे ते. तिने म्हटलं तुमचे ते कोण? म्हणे जे माझ्या पोटी जन्माले आले. नाही का? पती जन्मला माझे उदरी, ज्यांना मीच जन्माला घातलं म्हणे ते आमचे, ते या जगाचा बाप आहेत. मग तिला विचारलं तुझ्या पोटी जर जन्माला आला तर तो मुलगा होईल ना, पती कसा होईल? ते म्हणते नाही, तो माझा पतीच आहे. तिला म्हटलं पती कसा होईल? तुझ्या पोटी जर जन्माले आला तो मुलगा ठरीन ना तो. ते म्हणे नाही, कारण याला शास्त्रीय भाषेमध्ये कार्यकारण भाव संबंध म्हणतात. जसा स्त्री पुरुषाचा संबंध आहे तसा मायेचा आणि परमात्म्याचा संबंध नाही. नाहीतर तुम्ही तसा संबंध समजसान. म्हणून ते कारणाच्या भाषेतून बोलते की पती जन्माला माझे उदरी. तसं लक्षात येत नाही, कारण हे वेदांत शब्द आहेत. दृष्टांत सांगतो. समजा तुम्ही आरशाच्या समोर उभे राहिले. मोठा आरसा आहे, आता 6 फुटाचा. तुम्ही आरशासमोर उभे राहिले, तुमचं प्रतिबिंब आरशात जन्माला येते. आपलं प्रतिबिंब आरशात जन्माला येते की नाही? प्रतिबिंब आरशात दिसते की नाही? आपलं दिसते. मग आपलं प्रतिबिंब आरशात जन्माला आलं तर आपल्या प्रतिबिंबाला
आरशानं जन्म दिला, तर आरसा किती दिवस गरोदर राहिला? आरसा गरोदर राहिला काय? नाही. मग तुमचं प्रतिबिंब त्यात जन्माला आलं की नाही आलं? आलं. मग आपलं प्रतिबिंब त्यात जन्माला आलं म्हणजे आपल्या प्रतिबिंबाला जन्म देण्यासाठी आरसा हा कारण ठरला. तो काय गरोदर राहिला काय? नाही. तसं भगवंताला सगुण रूपात आणण्यासाठी, भगवंताला अवताराला आणण्यासाठी माया कारण ठरते. म्हणून ते म्हणते पती जन्माला माझे उदरी कारण. त्याला सगुण रूपाला आणण्यासाठी मी कारण ठरलेला आहे. म्हणून ते म्हणते माझा पती माझ्या पोटी जन्माला आला. विठ्ठला विठ्ठला तिचं बरोबर आहे ना. कारण परमात्म्याला सगुण रूपाला आणण्यासाठी माया कारण ठरते ना. शुद्ध सोन्याचे दागिने बनतात काय? विचारा बरं कोणाला. शुद्ध सोन्याचे दागिने नाही. तुम्हाला जर अलंकार बनवायचे असले तर त्याला डाग देण्यासाठी दुसरा धातू वापरावा लागते. एक तर तांब म्हणा, हिनकस म्हणा. तसा डाग बसते काय? न्याबर तुम्ही ते अलंकार केले तो काय ते सोनार डागी आहे राजा. 200 मिली घट लागेल. सोनाराचा इथला फायदा आहे, त्यानं सोनं इकलं तरी त्याचाच फायदा आणि तुम्ही मोडलं तरी त्याचाच फायदा आहे. नाही काय? खतरनाक गेम आहे तो. विठ्ठल विठ्ठल तुम्ही मोडलं तरी तो घट लावते आणि घेतलं तर मजुरी लावते. म्हणजे तुम्ही काही करा त्याचाच फायदा आहे त्याच्यात. म्हणून शुद्ध सोन्याचे दागिने नाही बनत. वीट बनवता येईल. अलंकार नाही. कानातलं, नाकातलं, हातातलं हे जे अलंकार बनतात सोन्याचे, हार वगैरे, याला डाग द्यावा लागतो दुसऱ्या. तसं शुद्ध परब्रह्म ते जर जगत निर्माण करीन तर त्याला मायाचा अंगीकार करावा लागते. तसं परमात्म्याला जगताची निर्मिती करता येत नाही. म्हणून ते म्हणते माझे पती माझ्याच पोटी जन्माला आले. कारण त्यांना जन्म घालण्यास, सगुण रूपाला आणण्यासाठी मी कारण ठरली. कारण माया जड आहे, तिले चालवणारा चेतन करता लागत असते. तसा परमात्मा तिले बरोबर चालवते. समजा तुमच्या गावामध्ये आता शेगाववरून एसटी आली. शेगाव गायगावला एसटी आली. आता खरंच सांगा, एसटी आली की आणली? पण आपण काय म्हणतो? एसटी आली. आता एसटी जड वस्तू आहे. जड वस्तू आपल्या गावात कशी काय येईन? स्वतःहून चालत येईन काय? नाही. तिला चालवणारा कोणीतरी चेतन करता लागतो. तसं माया स्वरूपानं जड आहे, पण तिले चालवणारा परमात्मा आहे. म्हणून तिच्याकडून जगताची निर्मिती करून घेतो. विठ्ठला विठ्ठला म्हणजेच परमात्म्याला सगुण रूपाला आणण्यासाठी माया कारण ठरते. म्हणून कारण, याला कार्यकारण भाव संबंध म्हणतात. म्हणूनच त्या कारणाच्या भाषेतून माया म्हणते पती जन्माला माझे उदरी. पण ते म्हणते मी त्यांची नवरी का झाली? कारण मी झाले तयाची नवरी. का म्हणते ते? कारण तो माझ्या अधीन नाही ना, मी त्याच्या अधीन आहो. म्हणजे भगवंताच्या अधीन आहे माया. आपल्या नाही, आपण मायेच्या अधीन आहोत. माया आपल्याला नाचवते. ब्राह्मण सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. यंत्राप्रमाणे फिरवते आपल्याला माया. माया म्हणेल तसं आपण नाचतो, पण भगवंत म्हणेल तशी माया नाचते. म्हणून ते म्हणते पती जन्माला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. ज्ञानोबरायांचा सिद्धांत पा. ज्ञानेश्वरी काळात, गीतेचा 9वा अध्याय काळात, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच. हा सिद्धांत ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये मांडला की या लागे मी पिता, महत ब्रह्म हे माता, अपत्यते पंडुसुता जगडंबर. सिद्धांत मांडला. परमात्मा म्हणते मी या जगाचा बाप आहे. मत ब्रह्म, इथं मायेला मत ब्रह्म म्हटलं. महत ब्रह्म हे माता, आणि आमचं दोघांचं जे बाळ आहे हे जगडंबर, म्हणजे जगत त्यांचं बाळ आहे. असा हा संबंध आहे. मग ते माया म्हणते माझा पतिव्रता धर्म कसा आहे ते अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगते. पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता
पतिव्रता धर्म पाव माझा, सर्वा पती भोगी जे ओझा. आता तिचं आहे ते बरोबर आहे, कारण तिच्यासारखी पतिव्रता खरंच नाही. म्हणून ते म्हणते पतिव्रता धर्म पाहू माझा. ते म्हणते मी माझ्या पतीला समोर करते म्हणे, मी मागे राहते, पण हे जगत असं आहे म्हणे माझ्याकडे पाहते, माझ्या अधिष्ठानाकडे नाही पाहत. कारण मायेचं अधिष्ठान परमात्मा आहे. मायेचे दोनच गुण आहेत फक्त, नाम आणि रूप. संपूर्ण जगत या दोनच गोष्टीत भुलून गेलं, नाम आणि रूप. प्रत्येकाला आपलं नाव व्हावं, आपली नाव व्हावं, स्तुती करावी, म्हणजे नामामध्ये आपण भुलून गेलो. आणि रूपामध्ये आपण भुलून गेलो, आपल्याला रूप चांगलं वाटते. हे सगळं मायेचं आहे. नाम आणि रूप मायेचे दोन गुणधर्म आहेत. हे बाकी सगळं परमात्माच आहे. अरे वेलीचं फुल कोण आहे माहित आहे तुम्हाला? मायाच आहे. फुलातील सुगंध कोण आहे? मायाच आहे. आम्ही तिकडेच पाहतो. रूपातील सौंदर्य कोण आहे? मायाच आहे. शब्दातील माधुर्य कोण आहे? मायाच आहे. भोजनातील रस कोण आहे? माया आहे. आम्ही याच्यात भुलून गेलो, नाम आणि रूप. ते म्हणते मी तर माझ्या परमात्म्याला दाखवतो, आम्ही उगाच त्या मायाला बोलतो. तिचा दोष नाही, आमचा दोष आहे. आम्ही तिच्या अधिष्ठानाकडे नाही पाहत, तिच्याकडे पाहतो. विठ्ठला विठ्ठला ते म्हणते मी तर तुम्हाला पती दाखवते माझा, मी तर त्याने पुढे करते म्हणे. काय म्हणते ते? मी माझ्या पतीला पुढे करते म्हणे, पण जगत घाण आहे, त्यांचं पाहण्याची दृष्टी बरोबर नाही. हे मला पाहतात, नाम रूप इतर याच्यामध्ये फसतात. पण माझ्यासारखी पतिव्रता नाही म्हणे, मी तर पतिव्रता आहे. वास्तविक पाहता 5 नावं आपल्या समोर येतात, त्यात मायेचं नाव नाही. तुम्ही म्हणाल का हो? अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी आणि मंदोदरी पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. काय पावर आहे बघा महाराज. दररोज जर हा श्लोक म्हटला तर आपलं महापातक नष्ट होते. एवढी पावर आहे पतिव्रतेच्या नावात. म्हणून तिला देव घाबरते. तिच्यात काय पावर असेल? देवाले शाप देता त्या वृंदानं. देवा म्हणे माझ्यासोबत कपट केलं, तुला शाप देतो म्हणे. तू देव असशील पण दगड होऊन पडशील. विठ्ठला विठ्ठला भगवान विष्णूला दगड व्हावं लागलं. ही पावर आहे पतिव्रतेत. तिचं नाव घेतलं तर महापातक नष्ट होते. याच्यात तर नाव नाही मायाचं. हे तर म्हणते मी माझ्यासारखी कोणी श्रेष्ठ पतिव्रता नाही म्हणते. या तिन्ही लोकात पतिव्रता धर्म पाव माझा, मी श्रेष्ठ पतिव्रता आहे म्हणते. का म्हणते ते? तिचं बरोबर आहे. कारण सर्वा परिपती भोगी जे ओझा. ते म्हणते मी सर्व अंगानं पतीचा भोग घेते. कसा? बाकीच्या पतिव्रता असतील म्हणे, कोणती पतिव्रता घेतली म्हणे तरी सुद्धा ते आपल्या पतीपासून तर दूर आहे. म्हणजे पतीपासून शरीरानं दूर आहे की ते. माझं तसं नाही म्हणे. सर्वा परिपती भोगी जे ओझा. का म्हणते ते माहित आहे? कारण जे भगवंताचे डोळे ते हिचे डोळे आहेत. कारण हे जड आहे स्वरूपानं, हिला दिसत नाही, पण हे भगवंताच्या डोळ्यानं पाहते, भगवंताच्या कानानं ऐकते. म्हणून भगवंताचे जे डोळे आहेत ते मायेचे डोळे आहेत. भगवंताचे जे कान आहेत ते मायेचे आहेत. भगवंताचे जे हात आहेत ते मायेचे हात आहेत. भगवंताचे जे पाय आहेत ते मायेचे पाय आहेत. म्हणून ते म्हणते जे त्याचं ते सगळं माझं आहे. म्हणून सर्व अंगानं मी पतीचा भोग घेते, कारण मी त्याच्या अंगातच आहे. काय म्हणते ते? बाकीच्या पतिव्रता आपल्या पतीपासून लांब आहेत, पण माझं तसं नाही. ते त्याचे डोळे ते माझे आहेत, त्याचे कान ते माझे आहेत. म्हणून सर्वा परिपती भोगी जे ओझा. सर्व अंगाने मी माझ्या पतीचा भोग घेते. मग तिला विचारलं तुला कोणता पती आवडते? ज्ञानोबांनी विचारलं त्या मायेला, तुला सांग कोणता पती आवडते? ते सांगते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. निर्गुण पाते आवडे माझा, निर्गुण पाते आवडे माझा, निर्गुण पाते आवडे माझा, निर्गुण पाते
भगीरथा धर्म पाव माझा भगीरथा धर्म पाव माझा भगीरथा धर्म पाव माझा भगीरथा धर्म पाव माझा भगीरथ धर्म पावो माझा भगीरथ धर्म पावो माझा भगीरथ धर्म पावो माझा भगीरथ धर्म पावो त्या मायाला आपण विचारलं तुला कोणता पती आवडतो ते म्हणते निर्गुण पती आवडे मज आधी माय पाठी झालीये भाज ते म्हणते मला निर्गुण पती आवडते मग तिला जो आवडते त्याच चिंतन करू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई त्या मायाला विचारलं तुला कोणता पती आवडते ते म्हणते निर्गुण पती आवडे मज तिने विचारलं निर्गुण बाकीचे गुणवान आवडते रूपवान आवडते आणि तुले कसा काय निर्गुण आवडते कोणी मुलीला जर विचारलं तर ते म्हणेल रूपवान पती आवडते गुणवान आवडते आणि तुले कसा काय आवडते कोणी व्यवहारामध्ये पाहतो तुम्ही गुणाचा अवडंबर करतात लोक दोष झाकून ठेवतात पण गुण पुढे आणतात मुलगा पायाले समजा गेले एक जण गेला मुलगा पायाले गावामध्ये गावाच्या बाहेरची एक व्यक्ती भेटला गाव म्हणे अमक्या अमक्याचा पोरगा कसा काय तुमच्या गावातला आता हा त्याचाच पुतण्या होता ज्याले विचारलं तो म्हणे काय सांगावं म्हणे राजा असा पोरगा म्हणे पुऱ्या गावात नाही आमच्या एक नंबर कोणतंच व्यसन नाही पोरगा सुपारीचं खांड खात नाही फक्त सुपारीचं खांडच खात नाही बाकी सगळं चालते त्याले नाही काय म्हणजे आम्ही दोष झाकून ठेवतो आणि गुणाचा अवडंबर करतो म्हणजे प्रत्येकाला काय आवडते गुणवान आवडतो रूपवान आवडतो तिला त्या मायाला म्हटलं आणि तुले निर्गुण कसा काय आवडतो रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुला असं कसं काय आवडते त्याला रंग नाही रूप नाही नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदर ना आंधळा देखना कैसी जीवा शिवा तयासी भावना पंच भौतिक नाने पंच प्राणावो रूप धरिले सगुण चांगले काय बोध आहे गवळणीचा मानस पाहतात सगुण परमात्म्याकडे बोध निर्गुणाचा नव्हता गाव शिव पहिला यासी काय नाम रूपासी तो आधीच ठाव नाही म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई कैसी त्रिभुवना कैसी शेषशाही रूप धरिले सगुण चांगले बरोबरांच्या गवळणी वाचा काय गोड आहे त्या गवळणीचा बोध पा कसा आहे पाहतात सगुण कृष्णाकडे बोध निर्गुणाचा आहे म्हणून त्या मायाला विचारलं तुले निर्गुण कसा काय आवडते ते म्हणते स्वरूप किती सुंदर आहे त्याचं
नशना गुणवान पण स्वरूप आनंद अद्वय नित्य निरामय हो आनंद अद्वय नित्य निरामय हो आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे कानीच ध्येय योगियांचे जे कानीच ध्येय योगियांचे ते समाचरण साधिरे विठेवरी ते समाचरण साधिरे विठेवरी काने जदेय योगी आते ते काने जदेय योगी आते योगी आते ते समाचरण तिचं बरोबर आहे ना ते म्हणते स्वरूप स्वरूप कसं आहे त्याचं म्हणे आनंद अद्वय नित्य निरामय हो जो आनंद स्वरूप आहे अद्वय आहे त्याच्या ठिकाणी द्वैत नाही कोणतं नित्य आहे आपल्यासारखा मरतो काय नित्य अविनाशी आहे निरामय नाही काय असा परमात्मा म्हणले स्वरूप कसं आहे आणि खरंच परमात्म्यासारखं कोण सुंदर आहे जगात कसं स्वरूप आहे त्याचं अधरम मधुरम वदनम मधुरम काय वर्णन केलं वल्लभाचार्यांनी महाराज अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो मोद्यं मधुरं शाकं मधुरं मधुरादिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं प्रीतं मधुरं रूपं मधुरं सूक्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं अधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं काय स्वरूप आहे करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं क्षमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं कुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा विची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं त्याच्यासारखं कोण सुंदर आहे कसं स्वरूप आहे म्हणले त्याचं परमात्म्यासारखं स्वरूप कोणाचं दोन गवळणीचा संवाद आहे बघा दोन गवळणी एका ठिकाणी बसल्या एक गवळण दुसरीने म्हणे सखे तुला सांगू म्हणे हे माझी जे झोप आहे ना म्हणे हे वैरी नाही माझी शत्रू आहे म्हणे झोप ते म्हणे कशी काय कारण सांगू म्हणे तुला मला प्रभूंनी भगवंताने सांगितलं की आज तुला मी रात्री जागृतीत झोप देईल जागृतीत भेट देईल म्हणून म्हणे सखे मी पहाटेच उठली सळा समार्जन रांगोळी घराला तोरण बांधले पूर्ण घर सारून टाकलं गाईच्या शेणानं
भगवंत मला भेट देणार आहेत आज. रात्री सुद्धा सगळे काम आटोपले म्हणे, लवकर लवकर स्वयंपाक केला, लवकर सगळे लवकर काम झाले आणि बिछाना सजवून ठेवला की प्रभू मला जागृतीत झोप देणार आहेत. म्हणून मी बिछाण्यावर गेले की भगवंत मला भेट देणार आहेत. पण ही वैरीण झोप लेकाची कुठून आली म्हणे काय माहित. फक्त बिछाण्यावर गेली, कधी डोळ्या लागला माहितच नाही. दिवस निघला, तास जाग आला एकदम. भगवंताची भेट नाही झाली म्हणे, कारण देवानं मला सांगितलं होतं की जागृतीत भेट दे. मला झोप लागून गेली म्हणे. हे झोप आहे ना माझी शत्रू आहे, माझी वैरीण आहे, हिने विकूनच टाकतो. ते म्हणे म्हणजे फारच चांगलं, तुझी झोप मीच घेते म्हणे विकत. ते म्हणे तू काले घेते म्हणे, तू आली झोप वैरी आहे आणि माझी जागृतीने वैरी आहे म्हणे. कशी काय म्हणे, तुझ्यासारखं मला देवानं सांगितलं होतं की तुले स्वप्नात भेट दे, म्हणून म्हणे मी तुझ्यासारखीच पहाटे उठली, सळा समारजन रांगोळी, मी तुझ्यासारखी घर स्वच्छ केलं म्हणे. आणि रात्री सुद्धा सगळे कामं लवकर आटोपले, मस्त भगवंताचा शेजबाज सजवून ठेवली की देव मला स्वप्नात भेट देणार आहेत, लवकर झोप लागली पाहिजे म्हणे. जशी बिछाण्यावर गेली म्हणे, झोपली, डोळे लावले, पुरी रात निघून गेली पण डोळ्याने झोपच नाही लागली म्हणे. माझी जागृती वैरी नाही, म्हणून म्हणे माझी जागृती वैरी नाही, तुझी झोप वैरी नाही. तुझी झोप मला दे आणि माझी जागृती तू घे. अरे म्हणे फारच चांगलं, मी तर गिराईकच पाहून राहिली होती म्हणे, मी गिराईकच पाहून राहिली नाही का मला. म्हणून हिनं तिची झोप तिला दिली, तिची जागृती घेतली. आता दोघींची परत भेट झाली 2 दिवसानं. म्हणे का ग तुले कसा दिसला परमात्मा स्वप्नात. ते म्हणे काय सांगू, तुझा सांगणं जागृती कसा दिसला. ते म्हणे बापा काय सांगू म्हणे. मनमोहन मुरलीवाला नल्लाचा अलबेला, नल्लाचा अलबेला, नल्लाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. भक्तासाठी तो जग देते, तो जग दे, तुझ्याचे रथदा, तुझ्याचे रथदा. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मुरलीवाला, नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. काय सांगू म्हणे, सगळे परमात्मा एवढा सुंदर आहे म्हणे, त्याच्यासारखं कोणी सुंदर नाही. मग तू सांग ना म्हणे तुला कशी स्वप्नात भेट दिली. ते म्हणे तुझ्याच सारखा मलाही परमात्मा म्हणे स्वप्नात भेटला, असा सुंदर आहे म्हणे परमात्मा. ती सांगते आता त्या गवळणले. सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, सावळी सुरतिया हाथों में बांसुरिया, और घुंघराले बाल हो, और घुंघराले बाल, सपने में सखी देखो नंद गोपाल, सपने में सखी देखो नंद गोपाल, सुखना में सखी देखो नंद गोपाल. सावली सुरतिया हाथों में बांसुरिया, सावली सुरतिया हाथों में बांसुरिया, और घुंघराले बाल, और घुंघराले
भागतो दौड़तो देखो देखो रे सखी भागतो दौड़तो देखो भागत दौड़त देखो देखो रे सखी भागत दौड़त देखो जंगल बीच में गया चरावत कांदे काढ़ो शान कांदे काढ़ो शान सुख नाम सखी देखो नाम सपने में सखी देखो नाम सपने में सखी देखो नाम सावली सुरतिया हाथ में बांसुरिया सावली सुरतिया हाथ में बांसुरिया और घुंघराले बाल और घुंघराले बाल सपने में सखी देखो नाम सपना में सखी देखो नाम सपना में सखी देखो नाम ते म्हणते काय सांगू बाबा परमात्मा एवढा सुंदर आहे म्हणे तुझ्यासारखे ज्याचे कुरळे कुरळे केस आहेत म्हणून ते माया म्हणते काय निर्गुण का आवडणार नाही त्याचं स्वरूप कसं आहे स्वरूप सुंदर आहे परमात्मा म्हणून ते म्हणते निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी झाली भाज पहिले मी त्याची आई झाली म्हणे नंतर भाज म्हणजे पत्नी झाली आता तुम्ही सांगा आपल्याला सुद्धा पती रूपानं आपल्याच पत्नीनं जन्म दिला की नाही? तुम्हाला काय वाटते की मायेतून देवातच संबंध आहे फक्त हा आता लोक मला वाटत असेल मायेतून देवातच संबंध आहे आपला ना आपल्या पत्नीतही हाच संबंध आहे तुम्ही पती केव्हापासून झाले समजा नाही काय अरे पत्नी आली म्हणून पती झाले मग पती रूपानं कोण जन्म दिला पत्नीनंच पत्नीच नाही केली पती व्हाल का कधी पती रूपानं आपल्याला सुद्धा कोण जन्म दिला आपल्या पत्नीनंच कारण आपण ते आले म्हणून पती झाले आणि समजा लग्न करायच्या अगोदर जर मेला एखादा तर कोणी असं म्हणते का तिचा पती मेला काय म्हणते मुंजा गेला आणि काय म्हणते की पती गेला पती म्हणते की मुंजा म्हणते म्हणजे अरे याला कार्य कारण भाव संबंध म्हणतात आपल्यात आपल्या पत्नीतही हाच संबंध आहे हाच संबंध आहे ना ज्याला कार्य कारण भाव संबंध म्हणतात अशा दोन्ही भूमिका बजावते ज्ञानोबराय म्हणतात ते माय बी आणि राणी सुद्धा ज्ञानोबराय शेवटच्या चरणात आम्ही माय राणी पतिव्रता शिरोमणी मी माय राणी पतिव्रता शिरोमणी माया राणे पतिव्रता शिरोमणी माया राणे पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव क्रीडा करी ज्ञानदेव निरंजनी
सर्वा करे पते भोगी देवता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम हे मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी या भंगाद्वारे जगाच्या संगतीचा विचार करतात की ते स्वतः माया सांगते की या जगाची आई मी आहे, बाप परमात्मा आहे, अपत्य ते पंडुसुता जगदंबर म्हणून ते म्हणते मी माय राणी अशा दोन्ही भूमिका बजावते. म्हणजे माय आणि राणी म्हणजे परमात्म्याची मी काय आहे, त्याला सगुण रूपाला जन्माला घालणारी, त्याला मी कारण ठरणारी त्याची आई ठरते आणि त्याची मी त्याच्या अंकित गेली म्हणून तो माझा पती आहे. म्हणून अशा दोन्ही भूमिका मी बजावते. मी माय राणी पतिव्रता शिरोमणी. आपली पत्नी सुद्धा लक्षात ठेवा दिवसा आपली आईच आहे. आले का लक्षात? म्हणून तेही दोन भूमिका बजावते, हे दोन्ही भूमिका बजावते. पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. न्यावब्र्यांचा काय अधिकार आहे इथून कळते. न्यावब्राय सुद्धा निरंजन स्वरूपामध्ये क्रीडा करतात, म्हणजे निर्गुण स्वरूपामध्ये क्रीडा करतात. म्हणून आपले संत महान आहेत. ज्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा बीज महोत्सव आहे ते किती महान आहेत. त्यांचं चरित्र वाचा महाराज. ज्यांच्या नावाला काळ घाबरतो हा ज्यांचा दरार आहे असे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा बीज महोत्सव. त्यानिमित्तानं भागवत कथा सर्व गावकरी मंडळी, पंचक्रोशीतली मंडळी
आणि सेवा करण्याचा योग झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करू आणि इथं आता सेवेला पूर्णविराम देऊ. विठ्ठल जय 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 पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.